नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी जी रेसिपी बनवलेली आहे ना, ती खूप वर्षानंतर बनवलेली आहे. तुम्ही म्हणू शकता असं की माझ्या आठवणीतली अशी रेसिपी आहे जी की तिला खरंच म्हणजे आवडते, पण कधी बनवायचं नंतर लग्नानंतर तर कधी योगच आला नाही. साधी सिंपल पद्धतीची ही अंडा भुर्जी आहे, ज्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, लसूण वगैरे काहीही लागत नाही. फक्त त्याच्यामध्ये आपण मसाले लागतात, ते पण लाल तिखट, हळद आणि मीठ एवढंच. एक भांडं घेतलेलं आहे, पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ना तेल टाकलेलं आहे थोडंसं, आणि त्याच्यानंतर त्याच्यात थोडीशी चिमूटभर अशी हळद टाकलेली आहे आणि थोडासा आपल्या आवडीनुसार किंवा आपल्या चवीनुसार असं ना आपण लाल तिखट टाकायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये ना एक अंडं फोडून टाकलेलं आहे. त्याबरोबर चवीनुसार आपलं मस्त असं मीठ टाकायचं आहे आणि लगेच ती ढवळायला घ्यायची आहे. कोणत्याही पद्धतीचा कांदा कापायची गरज नाही, टोमॅटोची गरज नाही, लसणाची फोडणी वगैरे दुसरी कोणती गरजच लागत नाही. आणि साध्या सिंपल पद्धतीने जी बनवलेली अंडा भुर्जी आहे ना, बनवायला तर इझी तर आहेच आणि खायला तर खूपच टेस्टी आहे. जी 10 मिनटं पण लागत नाही ही भुर्जी बनवायला, आणि एका अंड्यापासून जरी बनवली ना, तर त्याच्याबरोबर तुम्ही आरामात 2 चपात्या खाऊ शकतात. छान वरतून क्रिस्पी अशी अंडा भुर्जी तयार होते. आणि ते बघा मस्त असं लगेच ढवळायला घ्यायचं आहे, आणि ते ढवळत ढवळत ना अशा पद्धतीने त्याचे छान असे बघा भुर्जी तयार होते, ज्याच्यामध्ये कुठेही कांदा वगैरे नाही, फक्त अंड्याचा स्वाद आहे. आणि इतकं खायला भारी लागते ही भुर्जी ना, तुम्ही नक्की ट्राय करा एकदा तरी. लहानपणी असताना मी खूप बनवून खायची. माझ्या आवडीची कोणती भाजी वगैरे नसेल किंवा मच्छी वगैरे नसेल तर त्या दिवशी. आणि आज खरंच भरपूर वर्षांनी ही आठवणीतली आपली मस्त अशी अंडा भुर्जी तयार केलेली आहे. त्याच्यावर चपाती सर्व केलेली आहे. ही साधी सिंपल पद्धतीची अंडा भुर्जीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला ही अशा पद्धतीने एकदा तरी नक्कीच करून खावीशी वाटेल ही अंडा भुर्जी. कसा वाटला मग व्हिडिओ आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.